आजच्या प्रयोगाचे नाव आहे स्प्रिंकलर किट, अर्थात पाण्याचा फवारा करणारी किट. या प्रयोगाचा उद्देश असा की आपण अनेक वेळा लोकांना स्ट्रॉद्वारे शीतपेय पिताना बघितलं आहे. पण आपण कधी विचार केला का की स्ट्रॉद्वारे हे शीतपेय वर कसे काय चढते? आपण याचेच एक प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी एक लहान खेळणे तयार करणार आहोत, जे लहान मुलं रंग खेळण्यासाठी होळीमध्ये वापरतात. या प्रयोगाचा उद्देश असा की कमी ताप कसा तयार होतो हे समजून घेणे. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे प्लास्टिक ग्लास 1 पाण्याने भरलेला, एक लांब स्ट्रॉ, एक छोटी स्ट्रॉ, एक EVA शीट क्युबिकल फॉर्ममध्ये, डबल साइडेड टेप आणि कैची. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे. त्यानंतर ही EVA क्यूब घ्यायचा, यावर या साईडनी आणि या साईडनी डबल साइडेड टेप लावून घ्यायचं. या प्रकारे लावून घ्यायचं. त्यानंतर याला बाजूला ठेवूया. हे मोठी स्ट्रॉ घ्यायची आणि छोटी स्ट्रॉ हे एकमेकात टाकून घ्यायचे या प्रकारे. त्यानंतर याच्यावरचा आपण पिवळा कव्हर काढून घेऊया आणि हे स्ट्रॉ बरोबर व्यवस्थित असे या प्रकारे चिटकवून घ्यायचे. त्यानंतर हा लहान हिस्सा यामध्ये टाकायचा ग्लासमध्ये आणि इथनं फुंकर मारायची. इथं जास्त हवा पास झालं, प्रेशर वाढल्यामुळे काय होत आहे की इथे हवेचा दाब कमी होत आहे आणि हवा यामध्ये खाली जात आहे. त्यामुळे हवा खाली गेल्यामुळे पाण्यात बबल्स तयार होत आहे. ही आहे आपली स्प्रिंकलर किट. आता इथे काय झालंय, आपण जेव्हा इथून फुंकर मारली, ही हवा इथनं गेली आणि इथे आदळल्यावर याचा वेग अजून वाढला. त्यामुळे काय झालं, इथे जास्त दाब तयार झाला आणि ही हवा जास्त प्रेशरनं बाहेर निघाली. त्यामुळे इथे बबल्स तयार झाले. ते बबल्सची आपल्याला वर येताना दिसली. यातून आपण काय शिकलो? जेव्हा वारा वेगाने वाहतो त्याचा दाब कमी असतो. कमी दाबामुळे कोणतेही द्रव वर खेचला जातो. रेल्वेच्या ठिकाणी कमी दाब हे हानिकारक असतो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला म्हणजे स्ट्रॉद्वारे पाणी किंवा शीतपेय पिण्यासाठी. कमी दाब कसा तयार होतो हे दाखवण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.